हॅलो, सर्वांना नमस्कार. अनुयोग शिक्षण संस्थेच्या दाभोळकर सभागृहातील उपस्थित सर्व मान्यवरांचं मी दिलीप जाधव मनापासून स्वागत करीत आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. अनुयोग शिक्षण संस्था म्हटलं की प्रथम देशाचा, माझ्या देशातील लोकांचा, मग माझ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या कुटुंबाचा आणि स्वतःचा विचार हे समीकरण जरूर ठरलेलेच आहे. आणि म्हणून उपक्रमातून विद्यार्थ्यांचा, समाजाचा आणि देशाचा विकास हे जणू आता अनुयोग विद्यालयाचे ज्युनियर कॉलेजचे ब्रीद वाक्य जमलेलं आहे. काल आपण ऑनलाईन पद्धतीनं अतिशय सुंदर पद्धतीनं पितृदिन साजरा केला आणि आज आपण या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीनं आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी उपस्थित झालेला आहात. अनुयोग शिक्षण संस्था ही संतांची भूमी आहे, महंतांची भूमी आहे, कवींची भूमी आहे, साहित्यिकांची भूमी आहे, पवित्र दातृत्वांची भूमी आहे. आणि ही भूमी आम्हाला शिकवते समाज म्हणजे आहे. आणि म्हणून आम्ही प्रथम पाऊल उचलावं आणि समाजाने त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि देशहिताचं इतरांसाठी कार्य करावं, हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, संस्थापक, माजी प्राचार्य भाई चिंदरकर सर यांचे प्रथम मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्राचार्य अरविंद सावंत सर, निशा मॅडम, नारायणकर मॅडम आणि सर्व उपस्थितांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रहो, योग हा शब्द संस्कृत यूज या धातूपासून आलेला आहे. या शब्दाचा मूळ अर्थ असा आहे, आत्म्याचे परमात्म्यामध्ये विलीन होणं. भारतीय संस्कृतीमध्ये योगाभ्यास हा जवळजवळ 5000 वर्ष जुना आहे. आपण एक थोडासा विचार करूया की स्वच्छ अशा भांड्यामध्ये जर दूषित पाणी ठेवलेलं असेल तर त्या पाण्याचा काय उपयोग. आणि म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात मेंटल एक्सरसाइज इज ॲज इम्पॉर्टंट ॲज फिजिकल एक्सरसाइज. शरीर शुद्ध असेल परंतु मन शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वच्छ भांड्यातील दूषित पाणी शुद्ध करणे म्हणजेच योगाभ्यास करणे. आणि ज्या वेळेला आपण योगाभ्यास करतो तेव्हा एक प्रकारची मनाने आणि नंतर शरीराने सुदृढ आणि बौद्धिक पिढी तयार होते. आणि यासाठी एक छोटासा आपण समाजासाठी प्रयत्न करीत आहोत. या कार्यक्रमानिमित्त मी आज या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मैं रिक्वेस्ट संध्या मिश्रा मैडम टू कम अप हियर. Thank you, sir. Good morning to everyone. I am profusely overjoyed to take this opportunity. Myself, Ms. Sandhya Mishra, here to give an introductory speech. पिता रोटी है, कपड़ा है, मकान है. पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता रोटी है, कपड़ा है, मकान है. पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता है तो बच्चों के सारे सपने अपने हैं. पिता है तो बाजार के सारे खिलौने सब अपने हैं. Yesterday we had also celebrated a Pitru Din, that is the Father Day, through online to YouTube Live. Everyone shared their viewpoint. Even the father and students have also shared their viewpoint. It was a beautiful and enthusiastic program held in live, not only for our students but also all over Maharashtra students. Today
we are here to celebrate International Yoga Day. Yoga is not only the key to be a fit, but it is essentially to do a daily keep to our mind stress free. Our today's president, Honorable Bhai Chindarkar, National Best Teacher awarded. Honorable Bhai Chindarkar, a founder of our Aniyog Shikshan Sanstha and started Aniyog Vidyalaya in 1979 by the support of Sanathananji Verde Sir. He was Karyadhyaksh of All India Sani Guruji Kathamala, President of Mumbai Headmaster Association. All these things not only ours but the students of all over the children of Maharashtra, and should be given the moral value for the better citizenship by the different way of his ideology. He has kept support ahead to the school with the support of Honorable Rohini Tai and a team of school teachers. He kept fit by doing yoga. We will witness this today on this Yoga Day. Yoga is a journey of the self to the self through the self. Thank you. Now I request Dilip Jadhav sir to continue with this program. Thank you everyone. योगा म्हणजे आपल्या मनाप्रमाणे शरीर ताणणे किंवा पिळवटणे ना. आपण बॉलपेन वापरतो आणि ज्या वेळेला त्याचा वापर करतो तेव्हा ती स्प्रिंग लयबद्धतेप्रमाणे हलते. धसमुसळपणाने जेव्हा आपण पेनाचा वापर करतो तेव्हा ती स्प्रिंग कार्य करण्याचे बंद होते, उलट त्याचा परिणाम होतो. तसंच काहीच शरीराचा आहे. योग्य पद्धतीने नियमित पद्धतीने योगासनं केली जातात. प्राणायाम म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे केवळ एवढीच व्याख्या नाही. आपल्या शरीरांतर्गत ग्रंथीचा, आपल्या अवयवांचा विचार करून श्वसनाचं लयबद्ध पद्धतीनं चलन विचलन करणं म्हणजे प्राणायाम आहे. याच्यामध्ये आपल्या ग्रंथींचं, आपल्या फुफ्फुसाचं, हृदयाची काळजी घेतली जाते आणि मनशुद्धी करून घेतलं जातं. योगा आणि योगाभ्यास म्हणजे काय याच्याविषयी माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले प्राचार्य अरविंद सावंत सर यांना मी विनंती करतो. आदरणीय उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक भाई चिंदरकर, अध्यक्षांची ओळख झालेलीच आहे आणि आजचा हा 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन हा माननीय सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या प्रेरणेने 2015 पासून सुरू झाला आणि 2015 पासून सातत्याने आपल्या शाळेमध्ये हा योग दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. त्यामागे अर्थातच प्रेरणा आहे चिंदरकर सरांची. आताच तुम्हाला जाधव सरांनी सांगितलं की आजचा हा 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्या योग दिनासंबंधी थोडक्यात तुम्हाला मी थोडंसं विवेचन करतो आणि मग आपलं प्रात्यक्षिक वगैरे सुरू आहे. तर साधारणपणे इसवी सन पूर्व साधारण 3000 म्हणजे जाधव सरांनी सांगितलं की 5000 वर्षापासून योग परंपरा सुरू आहे. म्हणजे भारतीय जो धर्म आहे, हिंदू धर्म, हा वैदिक धर्म, सनातन धर्म, या सनातन धर्मामध्ये या योगाचा फार महत्त्व होतं. आणि त्यानंतर आलेले बौद्ध धर्म, त्यानंतर जैन धर्म, या धर्मांमध्ये सुद्धा योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो सुरुवातीचा जो योगा होता त्या योगाचं रूपांतर पतंजली ऋषीने सोप्या पद्धतीने केलं. जे आज आपण रामदेव बाबा महाराज करतात किंवा आपण जरी योगा करतो तेव्हा आपण योगा शब्द बोलतो, तरी योग म्हटलं पाहिजे. पण आपण जो योग करतो हा ऋषी पतंजलींचं जे साधारण पुनर्परिवर्तन केलेलं आहे तो करतो आपण. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर मी सांगितलं की 5000 वर्षाची परंपरा योगाला आहे. मग आधुनिक ऋषी जर कोण असेल योगाचे तर ते पतंजलीच आहे.
आणि पतंजलीने हा योगाभ्यास सुरू केलेला आहे. साधारणपणे वैदिक धर्मामध्ये सूर्यपूजेला फार महत्व आहे. जसं कोणार्कमध्ये सूर्य मंदिर वगैरे आहे अजूनही, ते सूर्याची पूजा केलेली आहे तिथे आणि मिथुन शिल्प वगैरे आहे. कारण त्या गोष्टीला सूर्याच्या पूजेला महत्त्व दिलं जाते आणि त्यातूनच सूर्यनमस्कार हा पूर्ण शरीराचा व्यायाम आहे, त्याचा आविष्कार झालेला आहे. म्हणजे वैदिक धर्मामध्ये सूर्यपूजेला महत्त्व होतं, त्या सूर्यपूजेवरूनच ह्या आताचा जो सूर्यनमस्कार आपण घालतो त्या सूर्यनमस्काराला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर या योगामध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, क्रियायोग असे प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपण जो प्रात्यक्षिक करणार तो क्रियायोग आहे. जर आपण ज्ञानसाधना केलं तर ज्ञानयोग आहे. भक्ती साधना केली म्हणजे देवासमोर बसून भक्ती करणं, हात फुलं वाढणं याला भक्ती म्हणत नाही. तर साधारणपणे आपल्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी जे जे करतो आपण, म्हणजे हिंदू धर्मामध्ये प्रत्यक्ष जे झाड, पाऊस वगैरे याला देव मांडलेले आहे आणि या आदिशक्तीला महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल की योगामध्ये आदिशक्ती कोणती आहे? आदिशक्ती आहे शिवशंकर. आणि शंकराने हे ज्ञान प्राप्त केलं आणि भव्य दिव्य ज्ञान आपल्याला सांभाळणं शक्य नाही, म्हणून त्यांनी 7 ऋषींना वाटलं आणि त्याचा प्रवाह हा आतापर्यंत चालू आहे. तर शरीर, मन आणि आत्मा यांचे नियंत्रण करणं म्हणजे योग. शारीरिक आणि मानसिक शिस्त आणि संतुलन म्हणजे योग. शरीराची व मनाची लवचिकता वाढविणे, त्यामुळे विनाशकारी असंतोष, जसं आपण क्रोध करतो, अनिद्रा, असंतोष, ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्या मनामध्ये कमी होतो फक्त योगामुळे. आणि आपल्या ताणतणावांचे आणि चिंतांचं व्यवस्थापन होते ते फक्त आताच्या काळामध्ये आपण योगामध्येच करू शकतो. तसंच आता हे आंतरिक गोष्टींविषयी बोललो, पण बाह्य गोष्टींविषयी पण होते. बऱ्याच वेळेला आपल्या अंगात त्वचा विकार वगैरे येतात. त्याचं कारण काय असते? कारण आंतरिक कुठेतरी दोष असतो शरीरामध्ये. मग तो तुमचा पित्ताशयाचा दोष असेल, तुमच्या पचनसंस्थेमध्ये दोष असेल, किंवा तुम्हाला कोणता आजार जडला असेल, त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन होते आणि आपल्या शरीरात काहीतरी त्वचादोष निर्माण होतो. तर आंतरिक रोग विकारांची अस्थमा, मधुमेह, वात, पित्त, पचनसंस्थेची सुधारणा, त्यामुळे बाह्य त्वचा विकारांसारखे विकार कमी किंवा नष्ट होऊन कोणत्याही वयामध्ये त्वचेतील कोरडपणा म्हणजे शुष्कता नष्ट होऊन त्वचेला झळाळी प्राप्त होते. जे लोक योग करतात त्याचं उत्तम उदाहरण चिंदरकर सर आहे. चिंदरकर सर 80 वर्षे आहे, पण त्यांची त्वचा आहे ती झळाळी आहे, तथापि त्याला एक ब्राईटनेस आहे, कोरडेपणा नाही. याचं कारण ते सातत्याने योग करतात. त्यानंतर आता पतंजली ऋषींची योग आताची जी आसनं केलेली आहे म्हणजे ती पूरक आहे. समजा मान, पाय, कंबर इत्यादींच्या हालचाली करणं. त्यानंतर उभ्याने ताडासन आहे, वृक्षासन आहे, पादासन आहे, अर्धचक्रासन आहे, त्रिकोणासन आहे. बसून आपण करू शकतो भद्रासन, वज्रासन, वीरासन, अर्धवृष्टासन, वृष्टासन, शशंकासन, त्यानंतर मंडूकासन, वक्रासन. त्यानंतर पोटावर आपण करू शकतो मकरासन, भुजंगासन, शलभासन. पाठीवर करू शकतो सेतुबंध आसन, उत्तानपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन आणि योग मुद्रा म्हणजे आपण झोपतो ना गंभीर असं, त्याला योग मुद्रा म्हणतो किंवा त्याला आपण शवासन सुद्धा म्हणतो. त्यानंतर आजच्या भाषणाचा शेवट करताना मला असं सांगावं वाटते की या आजच्या 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मी संदेश एकच देईन: योगी बनो, योगी बनो, निरोगी बनो, सहयोगी बनो, उपयोगी बनो. धन्यवाद. जय हिंद. पूर्वी एप्रिल महिन्यामध्ये एक आमचा योग वियोग ठरलेला असायचा. सकाळी शाळेत 7ला आल्यानंतर सर्वांनी टेरेसवरती जमायचं आणि योगा आणि प्राणायाम करायचा आणि 1 तासानंतर पुन्हा आपापल्या कामाला लागायचं. निकालाचं असेल किंवा इतर असेल आणि निकालाचं काम संपल्यानंतर घरी जाण्यापूर्वी किमान 1.5 तास
विविध विषयावरती चर्चा असायची. याही ठिकाणी आम्ही सकाळी आल्यानंतर योगा केलेला आहे. खूप मन प्रसन्न व्हायचं. या ठिकाणी आपल्यामध्ये एक 80 वर्षाचे तरुण व्यक्तिमत्व आदरणीय चंद्रकर सर उपस्थित आहेत. त्यांचं मन तरुण आहे आणि म्हणून त्यांचं शरीर तरुण आहे, कारण ते योगी पुरुष आहेत, योगा करतात. मी सरांना एक सहज प्रश्न विचारला होता, त्यांचं उत्तर त्यांनी पटकन दिलं होतं की सर तुम्हाला संध्याकाळी झोप लागते का? सरांनी मला लगेच उत्तर दिलं, मला झोप पटकन लागते. मी चांगला विचार करतो, चांगलं काम करतो, समाजासाठी करतो, योगा वेळेत करतो, वॉकिंग करतो, त्यामुळे मला व्यवस्थितपणे झोप लागते. त्यावेळेस सर मला एक वैमानिकाची गोष्ट आठवली. सर्व विमानामध्ये नवीन लोक असतात आणि एक वयोवृद्ध ग्रंथ असतात, ते सगळ्यांना म्हणतात मध्येच विमान पडलं तर आणि झोपतात, बाकी सगळे विमान उतरेपर्यंत जागे. विमानातून उतरल्यानंतर त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला, मध्येच विमान पडले तर चक्क झोपला, आम्ही विमानातून उतरेपर्यंत जागे होतो. तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं माहिती आहे का? मी विमान पडले तर असा प्रश्न विचारला होता. माझं मन शुद्ध होतं, तुम्ही माझे विचार कलुषित करून घेतले. ज्याचं मन शुद्ध त्याचं विशुद्ध, आणि तोच खऱ्या अर्थाने योगा करू शकतो आणि तोच खऱ्या अर्थाने निरोगी राहू शकतो. आपण आरशामध्ये पाहताना पहिल्यांदा काय पाहतो माहिती आहे का? आपला चेहरा. सुरकुत्या पडलीत काय? बहुतेक माझं वय वाढले का? सरांच्या चेहऱ्यावरती आता सावंत सर म्हणले खरोखर सुरकुत्या नाही, त्याचं कारण अनुबंध लावणे, श्वास रोखणे. तर ते कशा पद्धतीने योगा करतात आणि कशा पद्धतीने योगा ते घेतात, त्यासाठी मी आदरणीय चंद्रकर सरांना विनंती करतो की थोडीशी माहिती सांगावी आणि आम्हा सर्वांचा योग सराव घ्यावा. आदरणीय चंद्रकर सर. नमस्कार. कधी तुम्ही नमस्कार करायला लागेल त्याला साथ कशी की कधी म्हणतात कित्येक वेळा एखादा वक्ता म्हणतो नमस्कार, त्यावेळी आपण शांत राहतो, तसं नाही. नमस्कार नमस्कार असं नेहमी करायचं. मला खूप आनंद झाला की मोठ्या प्रमाणात आपण शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या अनुयोग शिक्षण संस्थेची अनुयोग विद्यालय याचे मुख्याध्यापक श्री अरविंदजी सावंत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका राजम मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा, याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक आणि त्यांनी प्रस्तावित केलं त्या मिश्राजी अतिशय चांगल्या रीतीने त्यांचं वक्तृत्व असल्यामुळे छानपैकी ससूत्र संचलन केलं. त्यामध्ये ज्येष्ठ शिक्षक दिलीप जाधव सर, तंत्रज्ञान बघणारा माझा अंकुश आणि तेजस्वी, आणि आता जे उत्तम त्या ह्या कामामध्ये आहे ते सर्वंदे सर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकार्य करायला गेलेले पुढं त्या सगळ्यांना मी मनापासून वंदन करतो. योग खरं म्हणजे आता आपल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की 7 वर्ष झाली आंतरराष्ट्रीय योग दिन पाळला जातो. 21 जून
हा योग दिन व्हावा अशी मागणी आपल्या पंतप्रधानांनी केली आणि संपूर्ण जगाने अधिक आमच्या युनोने आणि ठरवलं की अतिशय चांगली गोष्ट आहे, त्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहणार आहे म्हणून त्याला मान्यता दिली गेली. योग म्हणजे काय याचं छानपैकी विश्लेषण दोन्ही वक्त्यांनी केलेलं आहे. योगा कर्मसु कौशल्यम म्हणजे काय, तर योग म्हणजे जीवन कला आहे. जीवन कसं व्यतीत करायचं, जीवन कसं आपण सार्थकी लावायचं या संदर्भातली माहिती, जीवन कसं जगायचं सुंदर रीतीने त्यासाठी योगाची गरज आहे. शरीर आणि मन यांची सांगड घालण्यासाठी योगाची गरज आहे आणि यासाठी आपण रोज योग करायचं. म्हणजे मन सुद्धा शुद्ध आणि शरीर सुद्धा शुद्ध, यासाठी योगाची गरज आहे. त्यानंतर योगा कर्मसु कौशल्य म्हटलं जातं. योगा कर्मसु कौशल्य म्हणजे काय, तर योगापासून आपण घेतलेले कोणतेही कार्य ध्येयपूर्ती करण्यासाठी उपयुक्त आपण आपलं काम, आपलं मन आणि आपलं शरीर सुंदर होण्यासाठी, स्वच्छ होण्यासाठी, निर्मळ होण्यासाठी या योगाची गरज. आणि म्हणून रोज योग करणारी व्यक्ती खरंच सांगतो आपलं दुःख पण विसरते. दुःख विसरण्यासाठी सुद्धा योग आहे. आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात ते घालवण्यासाठी सुद्धा योग आहे. दुसऱ्याचं कल्याण साधण्यासाठी सुद्धा योग आहे. हे प्राचीन कालापासून भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती याचा अर्थ एका विशिष्ट धर्माची नाही. जो भारतात राहतो तो बाहेरून आलेला असेल तो आपला झाला ना, त्याला सुद्धा भारतीय म्हटलं जातं. आणि त्या भारतीयांना हे फार प्राचीन कालापासून बघायचे सांगितलं 5000 वर्षापासून योगा आपण करतो. आणि सगळे ऋषी स्वतः करायचे पण स्वतःच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. आणि त्यामुळे ते तंदुरुस्त राहिले. योगेश्वर कोणाला म्हणतात माहितीये? श्रीकृष्णा. तोही त्यालाही सांगितली रीतीने योगा शिकवलं. तो जरी आपण त्याला परमेश्वराचं रूप दिलं तरी सगळे देव हे मानवच आहे. मग ते राम होते, रामाने पण आपल्या जर तुम्ही स्त्रियांनी विचार केला, रामाने मान चूक केली स्त्रियांच्या बाबतीत. अगदी पूर्ण चांगला देव, बाकी सगळं एकवचनी एकपत्नी अशी लोक ते चांगले, पण आपल्या पत्नीला लोक सांगतायत, एक परीच सांगतोय म्हणून घालून देणं घरातून ही चुकच आहे. महिलांच्या दृष्टीने ही मोठी चूक आहे. हे असं हे खरं म्हणजे मी रामरक्षा चांगली पाठ आहे आणि म्हणतो काही जागानुभावापासून सुरुवात ते शेवटपर्यंत मी म्हणतो. पण रामाबद्दल, राम देव आहे त्याचे इतर अनेक गोष्ट आहे. कारण याचं मला एवढं सांगायचं, तो परमेश्वर असता तर काही चुका नसत्या. परमेश्वर आहे तर परमेश्वर सुद्धा मानव जातीतूनच त्याला मानव म्हणतो. मानव म्हटलं की चुका म्हणजे दोषही आहे आणि गुणही आहे.
असं ते आहे. तेव्हा मी याच्याबद्दल अधिक विश्लेषण करणार नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे की योग कसा करायचा. एक 7 वर्षापासून आपल्या इथं झालं सुरुवात झाली योगाची, पण मला आठवतंय जवळजवळ 30-35 वर्षापासून मला वाटतं इथे उपस्थित त्या पहिल्यापासून आहे, त्यांना माहिती आहे. 35 वर्ष झाले मालणकर मॅडम ते पहिल्यापासून, आणि नंतर या लोकांनी नंतर आले यांनाही माहिती आहे. आपल्या शाळेत एप्रिल महिन्यामध्ये योगा करत होतो, इतर कार्यक्रम करत होतो आणि प्रत्येक विषयाची चर्चा करत होतो. आता मी इतर ठिकाणी याच्यात वेळ न घालवता योगा तुमच्याकडून करून घेणार आहे, मी करणार आहे, दाखवून काही जे योगाचे प्रयोग तुम्हाला करता येणार नाही ते अगोदरच आम्ही केलेले आहे. ते याच्यावरती नंतर टाकले जाणार आहे. किंवा मी एक साधे सोपे जे करता येईल तेच इथे करतो. दुसरी गोष्ट हे भान ठेवणार आहे की आपण आपली केलेली योगा इतर लोक पाहणार आहेत. तेव्हा मी एक प्राचार्य होतो, संस्था चालक आहे, मी कसं वागलं पाहिजे याची सुद्धा मी जाण ठेवून तुम्हाला हे प्रयोग दाखवणार. तर मी सुरुवात करतो. इथे आता आपण थांबूया. आपण सकाळी उठतो त्यावेळेला आपल्या तोंडामध्ये लाळ, इतर जे प्राणी आहेत ते लाळेमुळे आपल्या जखमा बऱ्या करतात. लाळ जर असेल आपल्या तोंडात तांदूळ ठेवले रात्रभर आणि जर टाकले तर इतकं मरतात. इतकं विष आपल्या लाळेमध्ये आहे. पण ही लाळ आपल्याला कशी उपयुक्त करेल याचा आपण प्रथम विचार करूया. उठल्यानंतर पाणी प्यायचं नाही, तसंच बाहेर यायचं. एका एवढी दाखवत्या मला काय वाटत नाही, एका हे घ्यायचं आणि मुंबईत राहतो म्हणून आपण पहिल्यांदा हे जो याचा डेट आहे डोळ्याचा ती अगोदर का, कारण प्रदूषण प्रचंड आहे आणि काळपट असे कण असू शकतात आणि त्याने जर वाटायचं पडता पण फाटण्याची शक्यता असते. खेडेगावात निसर्गरम्याचं ठिकाण तिथे ते होत नाही, म्हणून पहिल्यांदा ते काढा जोडली देता जवळचे ते पण बारीक असतात आणि मग तुम्ही एका बोटाने लाळ घ्यायची आणि देठापासून इथपर्यंत टाका. नंतर दुसऱ्या बोटाने इकडची. खरंच सांगतो हा उपयुक्त आहे. माझ्या चष्माचा नंबर गेली 25 वर्ष तोच आहे. खरं वाटे अरे 25 वर्ष करतो आणि तुम्ही करावं. ज्यांचा नंबर आहे तो लवकर घालवता सुद्धा येईल. तर तो नंबर घालवता येईल हे एक करा तुम्ही. त्याच्यानंतर मी सांगतो, मी केसापासून पायाच्या तळव्यापर्यंतच्या आपल्या अवयवांची कशी निगा ठेवायची ते सांगतो. त्यासाठी केस, त्याच्यानंतर डोळे, कान, सगळ्या अवयवांबद्दल कशी निगा ठेवावी याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. मी पहिल्यांदा एक छोटं प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि मग नंतर ते नाही ते वापरायचं नंतर बघू. जेव्हा
आलं बरोबर आहे. पण हे करताना फार काळजी करतात. सावकाश जसं जायचं सावकाश नक्की यायचं, म्हणजे ते रक्त परत आपल्या हृदयापर्यंत जायला पाहिजे. आणि 2-3 सेकंद 5 सेकंद शांत बसू. आता ह्याचे फायदे सांगतो. याचा पहिला फायदा म्हणजे आपले केस, आता माझे केस वयानुसार हे पांढरे जरी असते ते मी त्याला कलप लावू नाही केली, पण मी लावून आहे. थोडंसं एकदम वाईट दिसते, एकदम म्हातारा म्हणून मी ते केलेलं आहे. लक्षात आहे. तर ते केस आहेत ना, त्या केसाला पांढरेपणा जो आहे म्हातार पण त्याला येणार नाही. त्याच्यानंतर ह्या केसाची दुसरी निगा करण्यासाठी तुम्ही काय करायचं, असं करायचं. हा असं करायचं असं म्हणजे हे झालं. आणि तेल हे सगळ्यात सांगतो साऊथ इंडियन तेलाचा खोबरेल तेलाचा वापर करतात. साऊथ इंडियन कोण आहे का कोटी करा, अरे खूप आहे तिथे पण आहेत ना तो नाही. तर ते तेल लावून ते घासा, त्याचा फायदा होतो. आणि त्याच्यामुळे पण ऐकून घ्या, हे तुम्ही भागताना असं तर लागतात केस गळणार. उभी राहून दाखव. अरे वा डॉक्टर ऑयल जो रहता है सारे तो उसको जड़ से ऐसे अप्लाई करो, जड़ से ऐकून घ्या. तुम्ही एक जर केस निघाला ना तर त्याच्या टोकाला बघा काय डबल हेयर है जैसे यस. आणि वरती ते तर नाही, म्हणजे एक समजा मी जर केस काढला ना तर त्याला तिथपर्यंत जाणं, म्हणजे ती मुळं तिथपर्यंत त्याला त्या देण्यात ना त्याला ते मिळालं पाहिजे, त्याचा व्यायाम व्हायला पाहिजे. आणि तसं झालं की प्रॉब्लेम नाही केसांचा. जे केस झाले त्याच्यानंतर हा जो चेहरा आहे ना, ह्या चेहऱ्यावर सुद्धा रक्त येतं. आपले बारीक सारीक स्नायू पेशवाहिन्या आहे, त्या पेशवाहिन्यामुळे संपूर्ण चेहऱ्यावर ते येतंय. आणि माझ्या कुठल्या तोड्याकडे दिसतंय. आणखी दातामध्ये हा त्या दाताकडे येणार आहे. तर ते जे आहे त्या दिसतात थोडेसे. पूर्वी इतक्या दिसत नव्हत्या. नेहरू ते दिसत नव्हत्या नेहमी, कारण नेहमी शीर्षातच करायचं नेहमी. त्याच्याबद्दल बोलतो मी, पण हे केसाबाबत झाल्यानंतर ह्या चेहऱ्याबद्दल बोलतो. कित्येकांना असे आट्या पडतात. काठीनंतर आट्याला सुरुवात होते. काही लोकांना आधी लवकर पण ते जसे लवकर लहान मुलांचे पण 40-45 तसं ते आहे. तर हे जे केस आहे आपल्या संपूर्ण चेहरा गाल वगैरे हे राहिला. वयानुसार आता गाल आमची बसवण्याची गोष्ट मी झाली की वय आहे नकळत आहे. आत्ता मी पहिल्यांदा येतो दाता. माझे दात लिहिलेले आहे, दाढा आहे, काढलेले नवीन लावलेले कवळी आहे, त्याला कवळी बोलतात ती आहे. काही जण बोलताना म्हातारे आमचे मित्र हातात येतं. लक्षात आहे. सुदैवाने ते नाही, दाढा असल्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे. दाढांना पित्त मात्र ते घडतं. आलं लक्षात. तर ते दाताची काळजी कशी होती हे मी जरा उशिरा जरा केल्यामुळेही असेल कदाचित. पण हिरड्या माझ्या चांगल्या, हिरड्या तुमच्या आहेत ना त्या रब करायच्या.
रब करा आणि मग तुमच्या हिरड्या सांगलं तर दात चांगले राहतात. मग तिथे टिकून राहू शकतात. एक लक्षात ठेवा, कित्येकांच्या दात तुटतो, दाढ तुटते. काय उपाय करायचा? डॉक्टरकडे जायची गरज नाही. सरळ आलं घ्यायचं, ते आलं तिथे ठेवा, कीड मरून जाते. लक्षात आलं? कीड मरून जाते. हे एक आहे. आता त्याच्यानंतर जरा फार पाणी आणून नाक जे आहे त्या नाकामध्ये केस त्याच्यामुळे बाहेरचे जे धुळीकण वगैरे अडकून राहतात. पण मी आता दाखवून विषय होतो त्यांना एका हातात सकाळी त्यावेळी हे करा, एक नाक पडायची. आपण पाणी घ्यायचं, पाणी हा नाक पाहिजे. नंतर ह्या नागपुडीतून घ्यायचं असं पाणी. एका बाहेर करताय तुम्ही एका हातानेच करू शकतो, पण नाहीतर तुम्हाला वेगळ्या बाहेर अपेक्षा आणि ते या नाक एकदम जमणार नाही, हळूहळू प्रॅक्टिस करावी लागेल. ते तुम्ही केलात. ब्रश करताना आपण हे असं उघडू असं केलं की ते जाऊ आणि ते ब्रश केल्यानंतर तुमच्याकडे जीभ ही सगळ्यात उत्तम आहे. मेंदूला गरज कशाची असेल तर जिभेची जास्त आहे. मग तुम्ही काय करायचं? हल्ली मीठ असे हे काढायला लागते हे असतं, पण तुम्ही हाताने जरी केला तर गरज अधिक उठते. आणि आपली पडजीभ आहे बघा, त्या पडजिभेच्या खाली खूप हे चिकट पदार्थ, ते चिकट जायला पाहिजे. तुम्हाला सांगू, आता जो कोरोना आहे ना तो तिथे थांबतोय. त्यासाठी तुम्ही हाताने हे काढा आणि हे सुद्धा साफ करा, जीभ साफ. आणि जीभ साफ करून नंतर जिभेचा व्यायाम आहे तो सांगतो करायचा आणि तो मेंदूला उपयुक्त आहे. अशी तुमची जीभ फिरली पाहिजे ह्या टोकापासून त्या दाखवतो. परत दाखवू. असं हे पहिल्यांदा 10 दिवस 6 वेळा करा, नंतर वाढवा. हे मेंदूला उपयुक्त आहे. नंतर काय करणार हे होतं ना पॅरालिसिस होतं किंवा सुधरत नाही, हातून त्रास नाही. आता फक्त माझी पूर्ण होतं आठवणीतलं, मी माझ्या मुली म्हणजे चुना नवीन त्या चुनांच्या मुलींची माझ्या म्हणजे चुनांच्या वगैरे माहिती आहे, पण चुनांची नाव माहिती नसतात. पटकन लागतात, माहिती आहे पण आत्मवत नाही. हे बेबी काय करते, कशी आहे, हे देखी तू कशी आहे, नाव माहितीच नाही ना, म्हणजे बोलावं. कारण एक मेंदू ह्या बाजूचा जो मेंदू आहे तो करंट होतो, तो दूध कमी झालेला ते होऊ नये तुमच्या बाबतीत, म्हणून मी हे सांगितलं. हे जिभेचा असा व्यायाम करा. झालं. त्यानंतर पुढची गोष्ट आपल्या ह्या मानेचा हा व्यायाम. मानेचा व्यायाम तो करताना मान खरोखरच फार महत्वाची आणि त्यासाठी थायरॉइड होतं माहिती आहे काय बरोबर. ते होऊ नये म्हणून काय करायचं, असे 5 वेळा सुरुवात करावी. मी जास्त करतो. त्याच्यानंतर हे एक झालं, इथे टेको आहे का, हे जिथे हे 5 वेळा इकडे केला तितकंच हे करा 5 वेळा. त्याच्यानंतर हे करताना की फिरवा, जास्त वेळ नका, सावकाश करा, नाहीतर इथे हे त्रास होण्याची शक्यता आहे. अशी हळूहळू करा, कोणती गोष्ट हळूहळू करा. असे सवय झाली तुम्हाला अशी की मग प्रॉब्लेम नाही. झालं. लक्षात आलं. हे जा. आता तुम्हाला मी
सगळी आसनं सोपी आहे ती आता हे झाल्यानंतर छाती आणि पोट ह्याच्याबद्दल सांगतो आणि नंतर मी आसनं घेतो. आता ते करताना मी जरा मी हेच काढतो फक्त ते का तुम्हाला सगळ्यांना महिलांना सुद्धा उपयुक्त आहे म्हणून सांग आपलं शरीर सौष्ठव चांगलं राहायला पाहिजे म्हणून सांगतो. पुरुषांपेक्षा मी आता जे दाखवतो ते महिलांना खूप चांगलं काय तर हे बघा हे असं उघडायचं बसून सुद्धा चालतं असं असं काय झालं एकदा ते केल्यानंतर मग हे आहे ना हे अतिशय उपयुक्त आहे आपल्या ह्या गोष्टी जर अतिशय लावून दिसायला पाहिजे तर महिलांनी रोज करायचं पुरुषांनी त्यानंतर ह्या वयात साधारणतः 30, 35, 40च्या नंतर आपल्या ह्या कमरेला त्रास म्हणजे कंबरमध्ये तिथूनही कंबर ज्याला म्हणतो ना शिरूर कटी ती जाते आपण आणि अशी कटी होती ती होऊ नये ती होऊ नये म्हणून काय करायचं हे आता ते करा इथे काय म्हणायला पाहिजे आणि मग असं काय याचा फायदा काढून सांगतो कंबर तुमची चांगली आणि कमरेच्या नंतर आम्ही अजून नाही आता काही दिवस जगलोच आणि तुम्हाला हातात काठी धरावी लागेल नाही धरावी लागणार काय असतो नाही नाही धरावी लागणार आता या उभे सर सर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 बस आज एवढं झालं त्याच्यात वरती असतात एक ताणता येईल का पूर्ण टाचात उभं राहता येईल काही जणांना जमेल काही जणांना नाही जमणार अरे वा टाचात उभे राहा टाचात उभे राहा या खाली परत परत टाचात उभे राहा या खाली असं ऐका आता बसूया ह्याचा माणूस काय मानेचा करूया 1 2 3 4 5 बस इतकं आता हे असं करायचं 1 2 3 4 5 बस झालं त्याच्यानंतर अशी फिरवा 1 2 3 पुऱ्या 3 एकदा 5 होतो त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने 1 2 3 आता बसू महिलांना सुद्धा उपयुक्त ज्यांना 1-2 मुलं होतात ना त्यानंतर प्रॉब्लेम असतो ना तिथे आहे माझ्या आईच्या बाबतीत होत होता मग तुम्हाला पण होणार माझ्या बहिणीच्या बाबतीत होत होतं मग तुम्हाला पण होणार पोट सुटतं थोडंसं माझ्या आईचं जोडून हा भाग्यवान आहे आईचा तर ते जे आहे ना तर ते सुटतं ते होतं आणि एक लक्षात ठेवा तुम्ही असे उद्यावर असे राहिला जास्त वेळ त्याचा फायदा हे जे आपण वाढतो महिलांचं वाढणार आणि आपण बेढप दिसतो महिला ते होणार
त्याच्यासाठी व्यायाम मी आता सगळे सांगत होतो की तो एक व्यायाम तर आवश्यक आहे ते काही गोष्टी आणि हे जे तुम्ही सांगितले ह्या प्रकाराचा किती परिणाम होत नाही ह्या मागच्या भागावर पार्श्व भागाकडे जास्त परिणाम होत नाही आणि हे महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे जास्तीवर त्यांना नाही प्रॉब्लेम पण बाकीच्याला सांगितलं पण नंतर सांगता येत नाही महिला जास्त जडत खाल्लं की तो होण्याची शक्यता जाऊन आता आपण सुखासनापासून चालेल सगळ्यांनी साधी मांडी घालून द्या साधी मांडी घालून आता ती घालतो आपण पहिल्यांदा सुखासन नंतर अर्ध पद्मासन हे ऐकून घ्या अर्ध पद्मासन जमेल बहुतेकांना सुखासन जो आता बसला सुखासना पण तू निर्विकार राहिला नाही शांत बसायला दुसरे सुखासन शांत बसायचं हात असे करायचे शक्यतो ना अशी असली योग मुद्रा आणि नंतर तुम्ही पद्मासन म्हणजे एक पाय ठेवा दुसरा पाय नंतर दुसऱ्या ज्यांना सगळ्यांना जमणार नाही ज्यांना जमतो तुम्ही जाणार ते नंतर विचार सुखासना बघूया बघू डोळे मिटा अगदी सरळ उभे राहा सरळ बसा आपल्या डोकरावरती ती मुद्रा करा कोणतेही विचार नको मी आनंदी आहे मनातल्या मनात म्हणा माझ्या मनात आता कोणतेच विचार नाहीये घरातले नाहीये शेजारचे नाहीये कोणते माझा आता कार्यक्रम म्हणजे 10वीचं 9वीचं जे काय करायचं तेही आता माझ्या डोक्यात नाहीये मी ध्यानस्थ झालो आहे ओके झालं पुढे पुढे आपण या सगळं आठवायचं म्हणून आता एक कुठलाही पाय तुम्ही एका पाया याच्यावर मांडीवर ठेवा एक त्यांना जमत आमच्या ह्याला नाही अरे जमत त्याच्यानंतर दुसरा पाय ज्यांना जमेल त्याने दुसरा पाय असा नाही जमतो नको हां हे बघा अशी दोन्ही पाय घ्या आणि अशी मुद्रा ठेवा त्यानंतर जमलं हात होते जमलं नाही एक अनिवार्य तुम्ही तो पुढच्या वेळी ह्याला तुलाच येणार मला माहिती तर पुढच्या वेळी पाहिजे मी करून घेईन त्यावेळी मला दिसलं पाहिजे तर हे अशक्य आहे कठीण काय नाही पण प्रत्येक दिवशी प्रयत्न करता दुसरा पाय चढवायचा आणि एक दिवस असा 8-10 दिवसात की तो पाय चढेल जास्त वेळ थांबायचं नाही तो त्रास होईल तो लगेच काढ आणि लक्षात पण ते पाहिजे यायला पाहिजे पद्मासनाच्या नंतर तुम्ही असे जरा असे डाव्या बाजूला वळा आणि वज्रासन याला हे वज्रासन म्हणजे हे जे आपले पार्श्वभाग आहे ना त्या पोटा आहे त्या पोटावर ठेवते फक्त मुद्रा ठेवली ते दिसता जास्त वेळ जमणार नाही आज थांबवा आणि करू नका आता ज्यांना सुखासनामध्ये काही जणांनी एक अर्ध पद्मासनामध्ये
काही जणांनी पूर्ण पद्मामध्ये राहायचं असं तुम्हाला आजूबाजू राहील आणि जर तिथे जर राहता आलं आणि असं ते काय करायचं असं झोपायचं ते पाय दोन्ही घ्यायचे एक सुद्धा आपण हात कमरेला चांगले कमरेसाठी हे जे आपण हात चांगलं नंतर तुम्ही म्हातारपणात वाकणार नाही म्हणून आता ते काम करायचं. त्यानंतर मी आता जे आसन दाखवणार आहे ते शवासन म्हणजे शवासन याचा अर्थ शव कसा असतो म्हणजे मृत्यू झाल्यानंतर जे असतं शवासन ते त्यावेळेला काय करायचे झोपताना एका बाजूला मान द्यायचं पुढच्या एका बाजूला झोपल्यावर दीर्घ झोपा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आधी म्हणजे काय म्हणजे आपलं हे जे पोट आहे ते आत घ्यायचं आणि आपले हे शरीर पुढे जास्त पण पुढे येणार आणि ते येण्यासाठी खाते आणि दुसरी गोष्ट कपाल घातली आणि मी त्याच्यापेक्षा आणखी मी करत असा फुफ्फुसाचा व्यायाम करतो. ती गरज आहे आपल्याला. आज गरज कशाची तर आजच्या याच्यामध्ये तर ती आहे ते आधी दाखवतो नंतर मी पुढे आज वरती सगळ्यांनी करा मुठीने म्हणजे दाबा आणि घ्या खाली वर श्वास घेतली आवाज पण करा जास्ती रक्तातलं ऑक्सिजन डेफिनेटली वाढतं. ऑक्सिजनची जी पातळी येते ना तर पुन्हा एकदा दाखवतो अशा हात वरती करायचे करा पण एकदम जास्त करू नका आई ग हात मावा दुखतो असं करा तर तसं काय आलं तर हे असं हे घ्यायचं आणि मुठी आवडायच्या आणि वरती वास घ्यायचा आवाज केलाच पाहिजे. घरात केला त्रास होतो ते नाही करायचं घरात मी काय करायचं का पण हे नाकात वास बाहेर पडणार सर्दी पण होत नाही आणि हे कशाला फायदा आहे काय लंग याच्यावरती फार उपयुक्त आहे. आजच्या स्त्रीला होतो याला महत्व ह्या मी मगाशी ते आज मी सगळं सांगतोय ते थोडं म्हणजे जिभेच्या खाली पण जिभेच्या खाली जे आहे हे असतं काय तिखट पदार्थ काढा तिथे तुमचे हे जरूर राहणार नाही. आणि शक्यतो सकाळी केव्हा पाणी हे सगळं आपले पातळी झाले ना की गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये 1 चमचा किंवा अर्धा चमचा किंवा पाव चमचा पहिल्यांदा हळद टाका आणि 1 लिटर तरी पाणी प्यायला पाहिजे. आधी तुम्ही अर्धा ग्लास घ्या नंतर वाढवा एकदम नेमलेलं काय सांगतात त्यांना सांगायचं असं नको. पण मी एक फुल तांब्या माझ्याकडे चांगलीच आहे सुदैवाने शाळेवाल्यांनी दिलं तुमचं आहे तांब्याचं अधिक चांगलीच असेल तर कोणाचं असं तर कोणाला आपल्याला जो आहे तांब्याचा तो तांब्याभर पाणी घ्या रात्री ठेवा आणि मग तुम्ही झालं. हां आत्ता हे जे करत आहे खरंच उपयुक्त खूप आहे. हे बघ एकदम मोठे असताना आणि याच्यावरती लंग्सवरती परिणाम होतो बरोबर ते या. आता कपाल भाती म्हणजे काय काय करायचं
पोट मागे घ्यायचा आणि श्वास सोडा. 1 2 3. आता हे सगळ्यात तुम्ही करता मी सांगितलं हे प्रयोग एकदम करायचे त्रास. आता हे कपालभाती तुम्ही 5 पहिल्यांदा मारा, 2 आठवड्यानंतर 7 करा, त्याच्यानंतर 10 करा. पण कधी एकाच वेळेला जास्त करायचं नाही. हे झालं कपाल. आता अनुलोम म्हणजे काय मगाशी दाखवलं हे आपल्या श्वास बंद करा, नाकूया दुसऱ्या नाकपुडीने पाठ टाकूला. मग इकडच्या नागपुडीची पहिल्यांदा सुरुवात करायची. घ्या थांबवा, सोडा, असंही करायचं. त्याला प्राणायामात अनेक प्रकार आहेत. काही वेळेला केवळ घेतलेला श्वास थांबवला जात नाही आणि मग सोडला जातो, असंही आहे. काही वेळेला दोन्ही नाकपुड्याने पण एकदम घ्यायचा, असं करायचं. त्याच्यानंतर उन्हाळा असतो आणि त्या उन्हाळ्याचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून काय करायचं ते सांग. आपले जीभ अशी कुंडा उमटल्यानंतर श्वास द्यायचा, तो थंडपणा येणार बघा. बघा घरी गेला थंड वाटतो आणि तो थंड तो तुमचा शरीरात जाणार आणि शरीर तुमचं थंड करणार. घेऊया आपण करूया 1 2 3. उन्हाळ्याच्या दिवसात करा. खूप दमून आला बाहेरून, खूप वेळ वाटतंय, पंखा हवा वाटतो, पण सगळ्यांच्या घरात तुमच्या आता सगळ्यांच्या घरात आहे, पण तुम्ही नव्हते त्यावेळेला असं करायचं. घरी गेल्यानंतर दमून येता, उन्हातून येता आणि लगेच बाटली थंड पाण्याची अजिबात नाही राहत. उलट तुम्ही पूर आणि पाणी आमच्या कोकणात कोणी बाहेरचे माणसं आली की त्यांना आम्ही काय देत होतो, गरम पाण्याने पाय धुतो. गरम पाण्याने तो गरम गरम होणार तरी गरम पाण्याने पाय धुतो. त्याला गरम पाणी देत होतो, थंड पाणी देत होतो. गरमीला गरमीने मारायचं. हा, आणि मग तुम्ही काय करायचं, त्यामुळे आम्ही काय देत होतो, गुळाचे खडा आणि पाणी देत होतो. गुळे गरम आहे आणि तुम्हाला सांगू साखर ही इंग्रजांनी आणलेला आपल्याला एक प्रकारचं विष आहे. आपलं आपण गुळच खात होतो पूर्वीपासून आणि गुळाचा चहा घेतो. तर साखर जर तुम्ही बंद केला, 3 गोष्टी एकदम वाईट, त्या जर बंद केला तर त्या दिवसात एक साखर, एक जुंदा हे करता पीठ कोणतं ते मैदा आणि पीठ, मैदा आणि मीठ पांढरं मीठ मिळते, हे 3 टाळा. आणि हे ज्यावेळी तुम्ही टाळाल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या शरीराला चांगली वाढ होईल, योग्य ते हे होऊ शकते. आता जीवनसत्व ह्याच्याबद्दल मी काय सांगत नाही. आता आपण आवडतं घेऊया. शेवटी आपण आता शवासन करूया आणि त्याला समाप्ती देऊया आणि मग आभार प्रदर्शन करणार त्याला
सेवा करूया तिरके लोहा आता आपल्या आपण ऐकूया गुरुत्वाकर्षण आहे चुंबक आहे म्हणून कधी डोकं उत्तरे आपल्या आपण उत्तरेकडे उत्तरेकडे डोकं देऊन कधी झोपायचं नाही पाय डोकं दक्षिणेत आले सगळ्यात पूर्वेकडे चालेल पश्चिमेकडे चालेल पण तू नाही हा लक्षात ठेवा नंतर मला त्रास होतो हे होईल म्हणून तुम्ही उत्तरेकडे डोकं देऊन कधी झोपायचं नाही ते आपण शेवटी ते बघा उत्तरेकडे आमचं डोकं आम्ही जाईल ना त्या उत्तरेकडे डोकं पण मी इथे काय जाणार हॉस्पिटलला डायरेक्ट मी सत्पुरुषेरी हॉस्पिटलला दिले त्यामुळे माझ्या तेव्हा तरी कुठच्या तरी शाळेत गेला जर करत आहे का हा सापडा असं विचारा मी देऊन टाकतो हा शनी जाऊ दे किती जणांना खरंच सांगेल तुला थापा मारायची नाही सुरेखा बरोबर झोप आली का रे थोडीशी किती जणांना रिलॅक्स ऐकून घ्या आपण 2-3 मिनिटं तुम्ही दमून आलात ना दमतो कमी माणसं दमतो आपण समजतो त्यावेळेला ज्यावेळी तुम्ही झोपाल तर असेच आता सांगितलं आणि असं पाया पडून सुरुवात करायची हळूहळू आपणच म्हणायचं नाही आणि मग तुम्हाला सांगतो 15 मिनिटांचा काही जणांनी 10 मिनिटं लागतात काही जणांनी 15 मिनिटं लागते काही जणांनी 5 मिनिटात झोप घ्यायला गॅरेंटी मी अनुभवलं म्हणून तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला कदाचित सांगतो ते चांगलं योग्य आहे की त्यावेळी तुम्हाला माहिती नाही हे बंद करून द्या हे तुम्ही आता मी दिलं ते खरंच काही जणांना आले ना थोडंसं हां रिलॅक्स वाटलं ना काय रिलॅक्स वाटलं तर असं आहे आता इथून आपण संपूया माझं जे काय हॅलो अतिशय सुंदर पद्धतीनं आपण या ठिकाणी योगा केलेला आहे मन एकदम शांत झालेलं आहे मला एक गोष्ट शेअर करायची वाटते महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय वगैरे महाराष्ट्रात ते MBBS ला पहिले आले त्यांना गोल्ड मेडल मिळाले आणि त्यांनी स्वतःची एक व्याधी माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकात मांडलेली ते कामामध्ये एवढे व्यस्त होते आणि एवढे टेन्शनमध्ये होते की त्यांना वॉकिंगला जात असताना त्यांची मिसेस राणी अभयवक त्यांच्या बरोबर होत्या आणि चालताना त्यांना जाणवलं की माझ्या डाव्या हातामध्ये मुंगे येतात आहे आणि ते पटकन म्हणले की राणी मला हृदय विकाराचा झटका येतोय कारण ते मुळातच हृदय विकार तज्ञ त्याही त्यांच्याबरोबर MBBS नव्हते त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन झालं ते कोणी केलं माहिती आहे का त्यांना MBBS ला ज्यांनी शिकवलं त्या डॉक्टर किडवईंनी केलं
त्यावेळेला जे हृदयविकाराचं दुसऱ्यांच्या हृदयाचं ऑपरेशन करणारे डॉक्टर अभय बंग ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा ते वरती बघत होते तेव्हा त्यांना पंखा फिरला दिसला. हे खरं आहे का म्हणून स्वतःला चिमटा काढला, हे खरं आहे का जग? आणि तेव्हा ते म्हटले की आज मला माझ्या हृदयाची जाणीव झाली स्वतःच ऑपरेशन केल्यानंतर. ते समुद्रकाठी उभे होते आणि ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांना मायग्रेनचा त्रास होता ते काय म्हणायचे माहितीये का? समुद्राकडून येणारी लाट माझ्याकडे असलेले विकार घेऊन जाते, लाट धडकते आणि माझ्याकडे विकार घेऊन जाते. त्यांनी माझ्या साक्षात्कारी हृदयविकाराच्या पुस्तकामध्ये लिहिलंय असा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड केल्यानंतर मायग्रेन मधून मुक्त होता येतं, फक्त गोळ्यांचा आधार घेता येत नाही. अगदी एका मिनिटामध्ये मी संपवतो. आम्ही लहान असताना माझ्या चुलत्यांच्या घरी खूप ग्रंथांचं वाचन व्हायचं आणि एक 2-3 मुलांना ग्रंथ वाचता यायचा, म्हणजे जरा थोडासा आवाजामध्ये. आणि आमच्याकडे जे आजोबा असायचे ते ग्रंथाचा अर्थ सांगायचे, आम्हाला काही फारसं कळायचं नाही, वाचनाचं काम करायचं आणि शेवटी प्रसाद मिळायचा म्हणून ढोलक्या टाकत आम्ही त्या ठिकाणी बसायचो. तर त्या ग्रंथामध्ये शिवलीला अमृताचा 19 अध्याय बऱ्याच जणांचा पाठ असायचा. जे शंकर कैलास पर्वतामध्ये ध्यानस्थ असायचे ना ते योगी पुरुष होते, त्याचा अर्थ काय आम्हाला कळायचा नाही. आणि त्याच्यामधली एक लयबद्धता ओमी होती, ती अशी होती, धन्य धन्य त्याची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीला मृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनादिका प्रती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. आणि मग ते आजोबा अर्थ सांगायचे. परंतु त्याच्यानंतर जेव्हा मला मोठा झाल्यानंतर कळलं की रुद्राक्ष धारण करायचे, भस्म अर्चन करायचे, ही गोष्ट आम्ही सोडूया, पण कैलास पर्वतावरती ध्यानस्थ बसलेले शंकराला बाहेर काढणं फार कठीण होतं. हा त्यांचा योगा होता. योगा होण्यासाठी रामदेव बाबा सारखं, श्री श्री रविशंकर सारखं योगी पुरुष होण्याची गरज नाही. जे मला जमतं ते करणं, म्हणजे शरीरातून व्याधींना मुक्त करणं, एवढा जरी योगा आम्हाला आला तरी खऱ्या अर्थाने आम्ही योगी झालो आणि दुसऱ्यांना योगी करू शकतो. एवढं मात्र आपल्या आजच्या कार्यक्रमातून सुंदर पद्धतीनं सर्वांना उमगलेलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. आपल्या प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय वाडेकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा शेवटचा उत्तरार्ध म्हणजे आभार प्रदर्शन करावे. वाडेकर मॅडम. सर्वांना नमस्कार. हृदयाची भेट माझी पण झालेली आहे, माझं पण ऑपरेशन झालेलं आहे. आता तो विषय ठेवूया. आज मी बोलते आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. निरोगी शरीरात निरोगी मन आणि शरीर आणि मन स्वस्थ आणि तंदुरुस्त करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे योग. आणि आज आपल्याला योगासनाचे अनेक प्रकार पाहायला मिळाले आणि आपण ते केले. अनियोग शिक्षण संस्था मुंबई आयोजित आंतरजाल उपक्रम जागतिक योग दिन आज आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. आणि ह्या कार्यक्रमाचा शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. आभार एक भावना आहे. प्रेम, विनम्रता, आदर, माणुसकी दर्शविणारा भाव म्हणजेच आभार. आपल्याला आता इथे योगासनांचे अनेक प्रकार करून दाखवले, करून घेतले सोप्या पद्धतीने. असे आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अनियोग शिक्षण संस्थेचे संस्थापक, सन्माननीय प्राचार्य श्री भाईसाहेब चिंदस्कर सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच हा एवढा चांगला कार्यक्रम तिथे आयोजित केला त्या आयोजिका सन्माननीय इंग्रजी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका
श्रीमती निशा सुवर्ण मॅडम यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या निवेदनाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आपले लाडके श्री गीत जागेकर यांचेही मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले त्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका श्रीमती संध्या मिश्रा मॅडम यांचेही मनपूर्वक आभार मानते. योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच कार्यक्रमात उपस्थित असणारे मराठी व इंग्रजी माध्यमिकाचे सर्व मुख्याध्यापकांचे मी मनपूर्वक आभार मानते. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचेही मी आभार मानते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेणारे आपले तंत्रस्नेही शिक्षक वर्गाचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमात यूट्यूब चॅनलवर उपस्थित सर्व शिक्षक पालक व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच कार्यक्रम करण्यास ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लावला त्या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. आणि पुढे सूत्र कार्यक्रम संपला जाहीर